नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता पावसाळा सुरू झालेला आहे, रिमझिम बरसणारा पाऊस आणि भज्यांचे वेगवेगळे प्रकार म्हणजे आहाहा बातच वेगळी। तर आज मी केलेले आहे मिरची भजे। तर मिरची भजे करण्याकरिता मी मोठ्या आकाराची मिरची एकदम अशी फ्रेश अशी बाजारातून विकत आणलेली आहे, अर्धा किलो एवढी। ती मिरची पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मोठ्या आकाराची अशी मिरची आणायची, म्हणजे ती तिखटही नसते फार, आपण ती मिरची भजे खाऊ शकतो। एकदम तिखट मिरची ही मिरची भजाला चालत नाही, त्यामुळे अशा प्रकारची ही मिरची तिखट नसते, म्हणून अशीच मिरची वापरायची। तर ही पाण्यातून धुवून घेऊन मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि थोडी कोरडी होऊ देणार आहे। आता मिरची भज्यामध्ये जे स्टफिंग भरणार आहोत आपण, त्यासाठी स्टफिंगचं साहित्य घेऊन घेऊया। त्यामध्ये अर्धी वाटी मी पांढरे तीळ घेतलेले आहे आणि ते व्यवस्थित मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे। एक छान चुटचुट असा आवाज येईस्तोवर तीळ हे आपल्याला भाजायचे आहे। तीळ हे जेवढे चांगले भाजले तेवढा त्याचा सुगंध आणि सुवास दोन्हीही आणि चव सगळं छान लागतं। तर तीळ हे आता छान आपले खमंग भाजून झालेले आहे। गॅस बंद करून घेते आणि एका भांड्यामध्ये मी तीळ काढून घेते। तीळ थंड झालेले आहे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये तीळ घेतले, त्यामध्ये अर्धा चम्मच एवढे जिरे, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची इथे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। एकदम थोडी चांगली टेस्ट वाटते, कारण ही मिरची फार अशी तिखट नसते। तर याचं सगळं वाटण करून घ्यायचं आणि ते काढून घेते एका प्लेटमध्ये। तिखट नसल्यामुळे थोडा मिरचीचा फ्लेवर हा चांगला वाटतो, म्हणून मी इथे 2 फक्त मिरच्या घातलेल्या आहे। आणि 2 चम्मच इथे आमसूल पावडर मी घातलेली आहे, घरी केलेली आंब्याची पावडर आहे। त्याला साठवणीसाठी मी आंब्याची पावडर घरी करते आणि त्यामध्ये मीठ मिक्स करून ते भरून ठेवते, त्यामुळे थोडा रंग काळा आहे, पण घरी केलेली आहे। आणि चवीप्रमाणे मीठ अगदी थोडंसं ते टाकून संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचं। आमसूल पावडर, मीठ आणि तिळाचा कूट एकजीव संपूर्ण होईस्तोवर आता मिरचीला असे उभे काप देऊन घ्यायचे। आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यातल्या आतल्या बिया काढू शकता, पण मला चालतात बिया, चांगला टेस्ट वाटतो म्हणून मी बिया ठेवलेल्या आहे। पण तुम्हाला जर बिया काढायच्या असेल तर बिया संपूर्ण असं चीर देऊन बी काढून घ्यायची आणि बाकीचं जे टर्फल आहे तेच ठेवायचं। अशा प्रकारे संपूर्ण मिरच्या इथे मी चिरून घेतलेल्या आहे आणि एकदम मोठ्या असलेल्या मिरच्या मधातून कट करून घ्यायच्या, कारण तेवढी मोठी मिरची मग कढईमध्ये तळायला थोडं अवघड जाते। त्यामुळे ज्या मोठ्या मिरच्या आहेत त्याच्या मधातून कट करून त्याचे 2 भाग केलेले आहे आणि बाकीच्या मिरच्या अशा चिरल्या। संपूर्ण मिरच्या आता चिरून झालेल्या आहे। आता जे स्टफिंग आपण केलेली आहे ती मिरचीमध्ये छान दाबून दाबून भरून घ्यायची संपूर्ण। अशा प्रकारे पूर्ण मिरचीमध्ये स्टफिंग भरायची। तिळाचा कूट आणि आमसूल पावडर याच्यामुळे आंबट तिखट अशी ही चवीची अशी ही मिरची भजे खूप टेस्टी लागतात। तुम्ही पण नक्की अशा प्रकारे मिरची भजे हे करून पहा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। तर संपूर्ण मिरच्यामध्ये अशाच प्रकारे हे स्टफिंग पूर्ण भरून झालेलं आहे। आता जे बेसन पीठ आहे ते आपण भिजवून घेऊया। एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे, तोपर्यंत तेल आपलं तापत राहील। आणि एका बाउलमध्ये मी 4 ते 5 जेवढं लागेल त्या मिरचीला अंदाजाने तेवढं बेसन इथे मी 4 चमचे मोठ्या चमच्याने बेसन घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे इथे मी तांदळाची पिठी घातलेली आहे। तांदळाची पिठी घातल्यामुळे भजे हे आपले छान कुरकुरीत होतात। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि ओवा घातला थोडासा। इथे मी सोडा वापरणार नाही आहे, त्यामुळे कडकडीत तेलाचं असं मोहन इथे मी घालते आहे। जास्त मी सोडा म्हणजे टाळते, सोडा जास्त खात नाही। आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी थोडीशी हळद घातलेली आहे, ज्यामुळे भज्यांना छान रंग येईल। आता सगळं जिन्नस मिक्स करून पाणी घालून थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ इथे आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे, जसं भज्यासाठी पीठ आपल्याला लागेल। आणि थोडंसं पीठ भिजवल्यानंतर व्यवस्थित छान फेटून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे भजे हे छान स्पॉन्जी होतात, छान लागतात खायला, वरून कुरकुरीत आणि आतून असे स्पॉन्जी हे भजे तयार होतात। तर आता तेलसुद्धा छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि बेसन पीठ पण आपण भिजवून झालेलं आहे। आता मिरची भजे तळायला घेऊया। आता बेसनमध्ये डीप करून हे मिरची भजे छान तळून घ्यायचे
मंद आचेवर थोड्या वेळ तळायचे आणि मग जाळ वाढवून भजे हे छान तळून घ्यायचे आहे आपल्याला. हलकेच असे आलटपालट करून झाऱ्याने मस्तपैकी कुरकुरीत असे हे भजे मी तळून घेते आहे. पाहू शकता भजे आता झालेले आहेत. संपूर्ण भजे तळून झालेले आहेत. आता मी काढून घेते. अशाच प्रकारे संपूर्ण मिरची भजे इथे मी तळून घेतलेले आहे. खाण्यासाठी हे मिरची भजे आता तयार आहे. पाहू शकता किती छान हे मिरची भजे झालेले आहे. हे मिरची भजे आपण सॉस सोबत किंवा ताकाचा मठ्ठा, चटणी कशासोबतही खाऊ शकतो. खूप छान लागतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.